कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 2 चुलट 1 उलट. हा आणि मग नाही आजी काय आजी म्हणाले होत्या की ते म्हणाले 2 उलट आणि मग एक सुलट. लीला खरंच बाबा कठीणच आहे तुझं. या अशा रेटने ना दुर्गाचं बाळ मोठं होईल पण तुझा काही स्वेटर विणून होणार नाही. परत पहिल्यापासून आजी म्हणाल्या होत्या अभि बरं झालं आलात. बघा ना मला काही जमतच नाहीये. तुम्हाला येतं का हो? सगळं गुंत झालंय. मला सोडवून देता का? थांबा बघा ना सगळं नुसतं गुंतच झालंय आता. काय अभि काय कसल्या विचारात आहात? आणि काय ही पुस्तकं तर दुर्गाला देणार होतात ना, मग परत का आणलीत? गेलो होतो तिला द्यायला पण दुर्गा खूप अपसेट आहे तिला. का काय झालं? दुर्गा तिच्या आईला खूप मिस करते लीला. मी तिला प्रॉमिस केलं होतं की तिच्या प्रेग्नन्सी मध्ये मी तिची काळजी घेईन. तिच्या मायाच्या लोकांची आठवण नाही होत. पण आपण कितीही काळजी घेतली ना तर एका आईची माया ती वेगळीच माया असते. स्पेशली जेव्हा मुलगी प्रेग्नंट असते तिला वाटते की तिची आई तिच्या बरोबर असावी. मॅम ऍक्च्युली सॉरी, हे मी तुझ्याशी बोलायला नको होतं. तू पण तुझ्या आईला अभि अहो असं काहीच नाहीये. माझ्याकडे माझी मावशी आई आहे, आजी आहेत, 2 आहेत मला. मला खरं तर दुर्गासाठीच वाईट वाटतंय. खरं अशा अवस्थेत दुर्गाने आनंदी राहायला हवं. आणि आपण असं काय करायचं की जेणेकरून तिला तो आनंद मिळेल. इजी सोपं आहे. म्हणजे बघा ना, जर दुर्गाची आई असती तर तिने दुर्गाचे केवढे लाड केले असते, हो की नाही? मग आपण पण तसेच लाड करूया दुर्गाचे, म्हणजे तिला खूप बरं वाटेल. हो पण म्हणजेच एक्झॅक्टली करायचं काय? आजी म्हणत होत्या की चोर ओटी भरायची आता दुर्गाची. अभि आपण एक काम करूया, आपण ना एकदम जय्यत तयारी करूया सगळ्याची. सगळे छान नटूया, एकत्र सेलिब्रेट करूया. असं छोटंसं सेलिब्रेशन केलं ना की तिला बरं वाटेल, तिला खूप स्पेशल वाटेल. आणि मोठ्यानी घरातल्या मोठ्यानी ओटी भरायची असते. आपण मावशी आईला सांगूया, मावशी आई ओटी भरेल दुर्गाची. प्लीज. यशो ठीक आहे, साउंड्स गुड. बघितलं, सोडवलं ना मी तुमचा गुंता. मग आता तुम्ही पण माझा गुंता सोडवा ना. हे घ्या, पकडा पकडा पकडा. हे बघा, हे ना मला काही जमतच नाही, तर गुंता सोडवून ठेवा. मी तयारीला लागते. ओके, सगळ्या नॉट्स सुटले पाहिजे. ओके ओके, बाय बाय. मला लीला डन. हिला वहिनी तू कसली काळजीच करू नको, मैं हो ना. येस, प्लॅन एकदम दणक्यात पार पडेल. पण मला ना खरंच थोडंसं टेन्शन आलंय. तुम्हाला माहितीये ना, दुर्गा आणि मावशी आईचं अजिबात पटत नाही. असं असताना ती ओटी भरून घेईल ना मावशी आईकडनं. पण आता त्याचं काय ना, चोर ओटी ही आपल्या जवळच्या आणि ओळखीच्याच घरात भरायची असते, त्यामुळे आपल्याच घरात भरावी लागणार.
दुसरं ऑप्शन पण नाहीये. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे आई आणि दुर्गा ते यांना एकत्र आणणं जरा अवघड आहे. काही अवघड नाहीये. मी बोलतो त्याशी. काही तिकडे नक्की येणार. माझी जबाबदारी. ओके? नक्की. नक्की. अच्छा, म्हणजे आता या लीलाची मावशी दुर्गा वहिनींची ओटी भरणार आहे. म्हणजे कालिंदीच्या हातात आयतं खोली. रेवती आणि लीलाचं जरा जास्तच होत आहे. वहिनी, हळूहळू करून दुर्गा वहिनी आपल्या टाइम सोडून गेला तर हे म्हणजे असं होईल ना, एजे आजी गेले, नवरी दुर्गा वहिनी पण गेला आणि हाती राहिलं धुपाटणं. धुपाट आपण दोघी धुपाटणं सरू. हे बघ, आपण दोघी असताना हे असं काही होणं शक्यच नाहीये. हा, करेक्ट आहे, अजिबात पण आपण करायचं काय? आपण असं काहीतरी करायचं जेणेकरून ह्या दोघी बहिणी तोंडावर पडते. मी असताना त्या लीलाचं एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. बहिणी, दुर्गाच्या गुड न्यूजमुळे अख्खं घर आनंदात आहे. पण त्या एजेच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सहन होत नाही आहे. लवकरात लवकर मला या एजे आणि लीलाच्या आयुष्यात काहीतरी संकट आणावं लागणार आहे, जेणेकरून हा एजे सुखासाठी तडफडेल. काय करू शकत नाही. पण यात मला दुर्गाची मदत घ्यावी लागेल. आणि एजेला त्रास देताना जर एखाद्या गोष्टीची झळ माझ्या बायकोला सहन करावी लागली तर मला फरक पडणार नाही. एजेला त्रास होणं महत्वाचा आहे. कोथिंबीर वडी करते. हा, लीलाला आणि रेवला दोघींना आवडते. काय हो, आला होता का तुमच्या लीलाचा फोन? काय झालं? तर चालू आहेत. काय काय एक मिनिट कर. काय विचारलंस तू? कर्म माझा. हा, काय विचारलं? लीलाचा फोन आला होता का? नाही, ते मगाशीच ऐकलं मी. तर मला वाटलं मी बरोबर ऐकलं नाही म्हणून ते परत चेक केलं. घ्या. काय नाही, म्हणजे मला असं विचारायचंय, तुला लीलाची अचानक कशी काय आठवण आली? अरे विचारलं तरी त्रास, नाही विचारलं तरी त्रास. झालं घ्या, म्हणजे कुठूनही शिव्या खायच्याच आहेत. बाईच्या जातीला आहेच ते. सगळीकडून त्रासच त्रास. बोला तरी त्रास. नाही, कोण आहे? तू आहेस का? काय ग? काय दही हवंय तर? लीला तू? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.